लक्ष द्या इकडे आता, की आपण घड्याळ बघत होतो आणि घड्याळामध्ये आपण काही गोष्टींचा आता विचार करायचा आहे. आता मी काही प्रश्न विचारतोय, मला याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण एक घड्याळ घेतलं. आता इथं मी पाहिजे तर पहिल्यांदा काय करतो, एक इन्सर्ट करतो शेप आणि त्याच्यामध्ये गोल आणि इथं आपण तो काढला. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण इथं 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 आपल्याला माहिती आहे हे 12 आहे, 3 6 9. त्यानंतर इथं किती आहे ना 10, इथं 11, 1 2. त्याच्यानंतर इथं 4 5 7 आणि 8. ओके. आता बघा, तुम्हाला मी जर म्हटलं की आत्ता आत्ता 6 वाजून 18 मिनिटं झालेत. किती मिनिटं झालेत? 18 मिनिटं. ठीक आहे. आता मला 7च्या संदर्भात तुम्ही उत्तर सांगा. म्हणजे 7 वाजायच्या संदर्भात काय तुम्ही उत्तर द्याल? मग मी काय प्रश्न केला? मी आता काय म्हटलं, 6 वाजून 18 मिनिटं झालेत. तर 7च्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? किंवा आता दुसरं एक याच्यापेक्षा सोपं, 6 वाजून 45 मिनिटं झालेत. तर 7च्या संदर्भात, 7 वाजायच्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? 7ला 15 मिनिटं कमी. मग तसंच सांगा ना, 6 वाजून जर 18 मिनिटं झाले असेल तर 7 वाजायला 42 मिनिटं कमी आहेत. बघा, लक्षात घ्या मी काय म्हणालो. तर तुम्ही 2 मार्गानं हे बोलू शकता. एक म्हणजेच काय सांगितलं आपण, 6 वाजून 18 मिनिटे झालीत. 6 वाजून 18 मिनिटं झालीत. आणि दुसरा प्रकार काय सांगितला रे? 7 वाजायला 42 मिनिटे कमी आहेत. ठीक आहे. 7 वाजायला 42 मिनिटे कमी आहेत. हे जर 8 वाजायचा विचार केला असता तर 8 वाजायला 60 आणि ही 42 किती झाली असती सांगा? 102 मिनिटे कमी झाली असती. किती? 102 मिनिटे. किंवा तुम्ही काय म्हणणार, 1 तास 42 मिनिटे कमी आहेत. बघा, लक्षात घ्या मी काय म्हणालोय. 1 तास 42 मिनिटे कमी आहेत. बघा, ह्याच्यातून मला आता काही गोष्टी सांगायच्या. 6 वाजून 18 मिनिटं झाली असतील तर 7 वाजायला 42 मिनिटं कमी आहेत. तुम्ही ह्या दोघांचा विचार केला? ह्या दोघांची बेरीज किती येते रे? 60 मिनिटं येते. किती मिनिटं येते? 60 मिनिटं. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या दोघांची बेरीज किती येते? 60 मिनिटं. म्हणजे बघा, 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंतचा काळ म्हणजे किती तासाचा काळ रे? 1 तासाचा काळ. आणि 1 तासाचा काळ म्हणजे किती मिनिटाचा काळ झाला? 60 मिनिटाचा. म्हणून बघा, 6 वाजून 18 मिनिटं झाली आणि 7 वाजून 42 मिनिटं झाली. तर यांच्यामध्ये ह्या मिनिटांची बेरीज किती येते? 60. आता 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंतचा जर विचार केला तर किती तास झाले रे? 2 तास झाले. आणि 2 तास म्हणजे किती मिनिटं होणार आहेत? 120 मिनिटं. बघा, 2 तास म्हणजे किती होणार आहेत? 120 मिनिटं. होत आहेत का बघा रे? ही 18 मिनिटं आणि ही 102 मिनिटं. किती होतात? 120 मिनिटं. म्हणजे 2 तासाचा वेळ आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, तुम्ही म्हणत असताना काय म्हटलं? 6 वाजून 18 मिनिटे झाली तर 7 वाजायला 42 मिनिटं कमी आहेत. आता तुम्ही 6 वाजून 45 मिनिटाचं काय सांगितलं सर? 6 वाजून 45 मिनिटाचं काय सांगितलं सा? 6 वाजून 45 मिनिटं झाली असतील तर 7 वाजायला किती मिनिटं कमी आहेत? वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. वरच्या मिनिटांची बेरीज करून बघा किती येते? 15 आणि हे 45 किती येते? 60. म्हणून बघा, 6 ते 7 म्हटलं की 1 तास झाला आणि 1 तासामध्ये किती वेळ येतोय? तर 1 तासामध्ये टोटल टायमिंग किती येतोय? 60 मिनिटांचा कालावधी येतोय. आणि ह्या वरच्या मिनिटांची बेरीज 100% किती असते? ती 60च असते. आता दुसरा एखादं उदाहरण घेऊया आपण. बघा, इथं मी स्लाइड टाकतो. नवीन स्लाइड टाकली. याच्यामध्ये आपण आता काय करायचा? विचार घ्यायचा आहे कुणाचा? नवीन एक आपण गोष्ट विचारात घेऊया. काय नवीन विचारात घेऊया? की परत एक प्रश्न विचारतो मी. 7 वाजून 32 मिनिटे झाली. 7 वाजून 32 मिनिटे झालीत. तर 8च्या संदर्भात काय सांगणार रे? 8च्या संदर्भात काय सांगणार? 8च्या संदर्भात काय सांगणार? 8 वाजायला 28 मिनिटे कमी आहेत. आता तुम्ही बघा, ह्या 28 मिनिटं आणि हे 32 मिनिटं ह्यांची बेरीज करा. 60 मिनिटं येते. म्हणजे बघा, 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंतचा कालावधी किती असतो? 60 मिनिटांचा कालावधी असतो.
म्हणून बघा ह्याची आणि ह्याची बेरीज तुम्हाला किती मिळते? 60 मिळते. आता 7 वाजून 40 मिनिटे झाली. 7 वाजून 40 मिनिटे. 9 वाजायला काय? वाजायला 1 तास 20 मिनिटे. मिनिटांच्या स्वरूपात सगळंच लिहा बघूया रे. किती होणार? 1 तासाचे 60 अधिक हे 20 म्हणजे किती येणार? 80 मिनिटे कमी आहेत. लक्षात येते का काय म्हणणार? मग आता तुम्ही बघा 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत किती तासाचा वेळ झाला रे? 2 तास ना. आणि 2 तासाचा वेळ होत असेल तर किती मिनिटं झाली? 120 मिनिटं. आणि तुम्ही ह्या दोन्ही मिनिटांची जर बेरीज केली 40 आणि ही 80 तुम्हाला किती मिळते? 120. डोक्यात आलं का काय सांगितलंय? मग किती तास होतात त्याच्यावरती आपलं ते काय कॅल्क्युलेशन अवलंबून असते. हे डोक्यात आलं पहिल्यांदा. आपण 2 मार्गाने बोलतोय. एकच वेळ आहे. वेळ एकच आहे. वेळ किती आहे रे? 7 वाजून 32 मिनिटं. खरं म्हणण्याच्या पद्धती 2. कशा 2 पद्धती? एक तर आता आपण डायरेक्ट म्हणलं 7 वाजून 32 मिनिटं आणि दुसरी पद्धत काय? 8 वाजायला 28 मिनिटं कमी आहेत. दोन्ही वेळ एकच आहेत. लक्षात ठेवायचं. दोन्ही वेळ काय आहेत? एकच आहेत. फक्त म्हणण्याच्या पद्धती बदलल्या. म्हणण्याच्या पद्धती ज्या आपण बदलतो त्याच्यावरती आपल्याला गणित असतात. आता त्याच्यावरती गणित कशी असतात तर इथं आपण बघू शकतो. बघा एका घड्याळात 2 वाजून 2x मिनिटं झाली. किती मिनिटं झाली? 2 वाजून 2x मिनिटं झालीत. आणि 3 वाजायला 3x मिनिटं कमी आहेत. अर्थ काय आला का? मगासारखंच आहे. आणि कमी आहेत. ही वेळ एकच वेळ दर्शवते. एकच टायमिंग आहे दोन्हींचं पण. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं 2 वाजून 20 मिनिटं झालेली असतील तर तुम्ही 3 वाजायला किती मिनिटं कमी आहे म्हणणार रे? 3 वाजायला किती? 40 मिनिटं कमी आहेत. उलट म्हणलं मग इथं काय सांगितलं रे? 2 वाजून 2x मिनिटं झाली आणि 3 वाजायला किती मिनिटं कमी आहेत? 3x मिनिटं कमी आहेत. याचा अर्थ काय झाला? बघा ही 20 मिनिटं आणि ही 40 मिनिटं यांची बेरीज किती येते? 60 मिनिटं ना. मग इथं 2x मिनिटं आणि इथं 3x मिनिटं यांची बेरीज किती आहे ना? 60. संपलं काम. हेच आपल्याला महत्वाचं आहे. पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यात घ्या. आलं काय डोक्यात? बघा म्हणून बघा 2 वाजून 2x मिनिटं व 3 वाजून 3x मिनिटं याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार? 2x अधिक 3x बरोबर किती आहे ना? 60. कारण का 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंतच आहे. आपण लक्षात ठेवायचं म्हणजे एकच तास आहे आणि 1 तास म्हटल्यानंतर 60 मिनिटं. म्हणून बघा इथं काय ना 2x अधिक 3x म्हणजे किती येणार? 5x. 5x बरोबर किती झाले? 60. मग x बरोबर काय येणार? 60 भागिले 5 किती येणार? 12 पंचे 60 म्हणजे x बरोबर आलं किती? 12. म्हणून बघा 2 वाजून 2x मिनिटं 2x मिनिटे म्हणजे कसं लिहिणार? 2 वाजून x ची किंमत आली 12. 12 दुनी 24 मिनिटे. 2 वाजून 24 मिनिटे. आणि दुसऱ्या प्रकारात काय? 3 वाजायला 3x मिनिटे. 3x मिनिटे म्हणजे काय रे? 3 वाजायला किती मिनिटं कमी आहेत? 12 त्रिक 36 मिनिटे. आता तुम्ही पाहिजे तर ही बेरीज करून बघा. मगाशी मी जे सांगितलं होतं तेच आहे काय? 36 अधिक 24 किती येते? 60. डोक्यात आलं का? हा प्रकार आपल्याला असतो. बघा अजून गणित बघा आपण. काय वाजले बघा? किती वाजलेत? 4 वाजून 5x मिनिटं झाली आणि 5 वाजायला 7x मिनिटं कमी आहेत. म्हणजे 4 ते 5 1 तासच झालाय. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. म्हणजे 5x आणि 7x यांची बेरीज किती येणार? 5x अधिक 7x बरोबर किती येणार? 60. आता बघा 5x अधिक 7x म्हटल्यानंतर किती येणार? 12x बरोबर किती झाले? 60. मग 12x म्हणजे काय येणार? x बरोबर किती होणार? 60 भागिले 12 म्हणजे x बरोबर किती आले? 5. मग मला सांगा 4 वाजून 5x मिनिटं म्हणजे काय येणार? 25 मिनिटं म्हणजे काय येणार? 4 वाजून 25 मिनिटे. 4 वाजून 25 मिनिटे झाले. 5 वाजायला 7x मिनिटं कमी आहेत. वाजायला 7x मिनिटं सांगा म्हणजे काय झालं? 35 मिनिटं कमी आहेत. 5 वाजायला किती? 35 मिनिटे कमी आहेत. मग 25 मिनिटे आणि 35 मिनिटे यांची बेरीज किती येते? 60च येते का? लक्षात आलं का काय कंडिशन्स आहेत? तर त्याच्यानुसार बघा दुसरा आणि पुढे गणित सांगतोय. ऐका व्यवस्थित. काय मिळेल आपल्याला? 7 वाजून 7x मिनिटं झाल्यात. किती झाल्यात? 7 वाजून 7x मिनिटे झालेत. आणि 9 वाजायला 8x मिनिटं कमी आहेत. 9 वाजायला 8x मिनिटं कमी आहेत. किती तासाचा वेळ आहे रे? 2 तास. 2 तास म्हणजे किती झाले रे? 120 मिनिटं झाली. बरोबर आहे का? 120 मिनिटं. ही कुणाची बेरीज असणार आहे रे? वरचे 7x आणि 8x. म्हणजे किती येणार? 7x अधिक 8x बरोबर किती येणार? 120.
7x आणि 8x यांची बेरीज किती येणार 15x. 15x बरोबर काय येणार 120. 15 ने जर भागलं काय मिळणार आपल्याला 120 भागिले 15 किती येणार 15 8 200 किती येणार x बरोबर 8. आणि मग 7x किती 7 वाजून 7x मिनिटं. हा 7 वाजून 7x मिनिटं म्हणजे काय वेळ असणार आहे सांगा. x ची किंमत आली 8. मग 7 वाजून 7x मिनिटं काय येणार 56. म्हणजे 7 वाजून किती मिनिटं झालेली असणार आहेत 56 मिनिटे. 56 मिनिटे. आणि 9 वाजायला किती मिनिटं कमी आहेत म्हणून सांगितलंय. वाजायला किती मिनिटं 8x मिनिटं. 8x मिनिटं म्हणजे काय होणार 8 8 64. म्हणजे 9 वाजायला किती मिनिटं कमी आहेत वाजायला 64 मिनिटे कमी. मला सांगा 7 वाजून किती मिनिटं झाली होती रे 56. बरोबर आहे का 7 8 56 केलं आपण. कारण 7 वाजून 7x मिनिटं म्हणजे काय येणार रे 7 गुणिले 8 7 8 56. आणि 9 वाजायला 8x मिनिटं म्हणजे 8 8 64. मला सांगा 56 आणि 64 यांची बेरीज 120 येते. 56 अधिक 64 यांची बेरीज 120 होतीया का होतीया. मग 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आपल्याला वेळ किती जातोय सांगा 2 तास. डोक्यात येते का काय कंडिशन सांगायला लागलोय. जरी आपल्याला बघता येत नसलं तरी सुद्धा आपण ऐकू शकतो व्यवस्थित. फक्त व्यवस्थित ऐकून घ्या. काय मिळेल रे अनेक गणित आहे बघा. 9 वाजून 9x मिनिटं झाली. किती मिनिटं झाली 9 वाजून 9x मिनिटं. 11 वाजायला 11x मिनिटं कमी आहेत. 11 वाजायला किती मिनिटं कमी आहेत 11x मिनिटं कमी आहेत. मला सांगा आता किती वेळेचा हे आहे रे ह्याच्यामध्ये 9 ते 11 2 तासच आहे ना. आणि 2 तास म्हणजे किती मिनिटं झालीत रे 120 मिनिटं. मी काय सांगितलं होतं 9 वाजून 9x मिनिटं झाली. किती 9x. आणि 11 वाजायला 11x मिनिटं कमी आहेत. म्हणजे काय होणार रे 9x अधिक 11x बरोबर किती येणार 120. 9x आणि 11x किती होणार रे 20x ना. 20x बरोबर किती येणार 120. मग 20 ने इकडे फक्त भागा. x ची किंमत किती येणार 120 भागिले 20 म्हणजे x ची किंमत किती आली 6. मग पहिलं टायमिंग किती आहे रे आपलं 9 वाजून 9x मिनिटं. 9x मिनिटं म्हणजे पहिलं टायमिंग सांगा आता. x ची किंमत 6 आहे आणि 9x म्हटल्यानंतर 9 सक 54 म्हणजे 9 वाजून किती मिनिटं होणार रे 54 मिनिटे. आणि किती वाजायला किती मिनिटं कमी सांगितली होती 11 वाजायला 11x मिनिटं. 11x मिनिटं कमी आहेत. मग सांगा आता काय होणार कंडिशन 11 वाजायला 66 मिनिटे कमी. 11 वाजायला 66 मिनिटे कमी. डोक्यात आलं काय हे काय काय आपण बघितलं तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता प्रत्येक वेळी काय 9 ते 11 असं देतील असं नाही. असं म्हणतील 9 वाजून 9x मिनिटं झालीत आणि 11 वाजायला 12 वाजायला 9x कमी आहेत असं पण म्हणतील. म्हणजे 3 तास झाले. 3 तासाची मिनिटं किती होणार 180. आणि 9x अधिक 9x किती येणार 18x. मग 180 भागिले 18x म्हणजे किती झाले 10. बरोबर ना. आणि मग तुम्हाला उत्तर काढायला सांगतील. काढता आलं पाहिजे. हे तर लक्षात ठेवायचं. तुमचा पहिला वाजून आणि वाजायला या दोन गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे. 9 वाजून 9x मिनिटं 11 वाजून 11x मिनिटं म्हणजे 9 ते 11. 9 ते 11 म्हणजे 2 तास. 2 तास म्हटलं की 120. म्हणजे वरचे 9x आणि 11x असते त्यांची बेरीज किती होणार आहे तर 120 मिनिटं होणार आहे. मग त्यानुसार आपल्याला किमती काढायच्या असतात. लक्षात आलं काय हे